श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काय असतं ना, आपण सगळेजण पैसे खर्च करत असतो. ते पैसे कमावण्यासाठी किती कष्ट पडतात, हे जो कष्ट करतो ना त्यालाच फक्त कळतं. त्यामुळं मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे. त्या मुलाला, जो मुलगा नेहमीच चूक करत होता, वडिलांच्या पैशावरती नेहमी तो ऐश करत होता, त्याला त्याच्या वडिलांनी सरळ मार्गावर कसं आणलं, यासाठी मी एक गोष्ट सांगणार आहे. फार पूर्वी एका गावामध्ये एक धनाढ्य माणूस राहत होता. त्याला एक मुलगा होता, अगदी एकुलता एक मुलगा होता. त्या माणसाकडे भरपूर पैसे होते, खूप अगदी तो श्रीमंत होता. पण मुलगा मात्र अय्याश होता. त्याला कष्टाची कसलीच किंमत नव्हती, कारण बापाच्या पैशावर फक्त मजा करायची एवढंच त्याला कळत होतं. मुलगा लहानाचा मोठा झाला. बापाला असं वाटत होतं की मुलाने आता खरं तर व्यवसायावरती, माझ्या व्यवसायामध्ये लक्ष घालायला पाहिजे. पण मुलगा इतका नुसता फक्त मजा करत राहायचा. तो नुसता मित्रांबरोबर मौज मजा करण्यातच वेळ घालवत होता. त्याला कष्टाची कसलीच किंमत नव्हती. मग बापाला काळजी वाटायला लागली. मग एक दिवशी बापानं काय केलं, त्याला बोलावलं आणि सांगितलं की बाबा रे, आजपासून तुला, जर तू कष्टाच्या तुझ्या मेहनतीनं 1 रुपया जर कमवून आणला, तरच, आता ही गोष्ट पूर्वीच्या काळची आहे, त्यामुळं पूर्वीच्या काळी 1 रुपया म्हणजे खूप मोठी रक्कम होती. सांगितलं की तू जर 1 रुपया कमवून आणलास, तुझ्या मेहनतीचा 1 रुपया कमवून आणलास, तरच तुला घरामध्ये जेवायला आणि घरामध्ये झोपण्यासाठी जागा मिळेल, नाहीतर तुला तुझी सोय करावी लागेल. तर त्या मुलाला कळलंच नाही की आपल्या बापाकडं एवढे पैसे आहेत, तरीसुद्धा आपल्याला असं का वागवतोय. पण त्याला अगदी काही कळालं नाही. पण तरी पण बापानं सांगितलंय म्हणून तो दुसऱ्या दिवशी आईकडे गेला आणि आईकडून गुपचूपच त्याने रुपया आणला आणि बापाच्या हातावर दिला आणि सांगितलं की घ्या बाबा, ही माझी मेहनतीची कमाई आहे. त्यावेळी संध्याकाळच्या वेळी आई चूल पेटवून स्वयंपाक करत होती. बापानं तो रुपया नीट पारखून पाहिला आणि चुलीमध्ये टाकून दिला आणि म्हणाला, त्याच्या बायकोला म्हणाला की आपला मुलगा कष्ट करून कंटाळून गेलाय बरं का, त्याला लवकर जेवायला वाढा. आणि तो मुलगा जेवला आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तसंच झालं. त्याने असं असं करत मित्राकडून कधी, आईकडून कधी, असं करत करत चांगले 7-8 दिवस गेले. तो कुणाकडनं तरी 1 रुपया घ्यायचा आणि आपल्या वडिलांना द्यायचा आणि त्यांना खोटं सांगायचा की मी हा मेहनतीने कमवलेला आहे. आणि मग एक दिवशी काय झालं की त्याला पैसे सगळीकडून मिळायचे बंद झाले. कारण काय असतं की रोजच उठून कोण पैसे देणार. एखाद्या वेळेस ठीक आहे, पण रोज कुणीही आपल्याला पैसे देत नसतं. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. मग मात्र तो मुलगा तसाच, त्याच्याकडं रुपया नव्हता तरी घरी गेला आणि वडिलांना म्हणाला, आज माझ्याकडं पैसे नाही आहेत. मग वडिलांनी त्याला अक्षरशः उपाशी ठेवलं आणि झोपायला जागाही दिली नाही. मग त्याला राग आला आणि तो बाहेर जाऊन झोपला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याला कळालं होतं की आता आपले वडील रुपया दिल्याशिवाय आपल्याला घरामध्ये येऊ देणार नाहीत. म्हणून तो असाच वणवण करत असताना एके ठिकाणी एक माणूस सगळ्यांना पैसे देत होता हे त्याला दिसलं. त्या माणसाकडे जाऊन तो उभा राहिला आणि म्हणाला की मला पण पैसे द्या. त्यावर तो माणूस म्हटला, अरे, ही माणसं माझ्याकडं कष्ट करतात, मेहनत करतात, म्हणून त्यांचा पगार मी त्यांना देतोय. तुला का रे फुकट पैसे देऊ? तर म्हणला, मेहनत मग मी सुद्धा करतो. तर ठीक आहे म्हटलं, तू आज दिवसभर मेहनत कर आणि मग संध्याकाळी तुला तुझ्या कष्टाचे पैसे मिळतील. मग त्या मुलानं त्या मालकाला विचारलं की म्हणला, मला संध्याकाळी जर तुम्ही 1 रुपया देणार असाल, तर तुम्ही दिवसभर सांगाल तेवढी मेहनत करायला तयार आहे. तर तो माणूस म्हटला, ठीक आहे, तुला तसं जमत असेल तर तसं कर. आणि मग त्या माणसाने त्याच्याकडनं दिवसभरामध्ये खूप कामे करून घेतली आणि संध्याकाळी त्याला पैसे दिले आणि सांगितलं की बाबा रे, हे पैसे, हे तुझ्या मेहनतीचे, कष्टाचे आहेत. ते पैसे घेऊन तो मुलगा वडिलांकडे गेला आणि वडिलांना म्हणाला, बाबा, हे पैसे घ्या, माझ्या मेहनतीचे आहेत. बापाने ते पैसे नेहमीसारखे पारखून निरखून पाहिले आणि चुलीमध्ये टाकले आणि आईला म्हणाला की, त्या मुलाच्या आईला म्हणाला की, काय गं, आपला मुलगा खूप कंटाळून आलाय, त्याला जेवायला वाढ. त्यावेळी मात्र मुलाला शांत बसवलं नाही. तो
पटकन गेला आणि पेटत्या चुलीमध्ये हात घातला आणि ते पैसे बाहेर काढले आणि बापाला म्हणाला, अहो तुम्हाला कळते का, एका क्षणात तुम्ही हे पैसे जाळून टाकता. ते कमवण्यासाठी मी दिवसभर किती मेहनत केली हे तुम्हाला माहिती आहे का? मग मात्र बाप त्या मुलाला म्हणाला, त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांनी त्या मुलाचे हात आपल्या हातात घेतले. त्या भाजलेल्या हातावर हळूवारपणे फुंकर मारत बाप म्हणाला, तुला कळालं का की कष्टाचे पैसे वाया गेले की किती त्रास होतो? मग इतके दिवस मी जे मेहनतीने कमावलेत ते जेव्हा विनाकारण खर्च करत होता तेव्हा मला किती त्रास होत असेल. मग त्या मुलाला पश्चाताप झाला. त्याने वडिलांची माफी मागितली आणि वडिलांना सांगितलं की मला इतके दिवस कारण नसताना तुमचा राग येत होता. असं वाटत होतं की आपल्या बापाकडे एवढे पैसे असूनही आपल्याला मेहनत करायला लावतोय. पण आज कळालं की कष्टाचं महत्त्व काय असतं ते. म्हणून बाबा मी तुम्हाला सांगते, इथून पुढं मी मेहनतीनं पैसे कमवेल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मदतसुद्धा करेन. तर अशा पद्धतीनं एका बापाने आपल्या चुकीच्या मुलाला सरळ मार्गावर आणलं. असेच प्रत्येक आईवडील आपल्या चुकलेल्या मुलाला सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. श्री स्वामी समर्थ.